मुंबईचं फुफ्फुस म्हणजे जिथून मुंबईला ऑक्सिजन मिळतो असं आरेचं जंगल उभं करण्यात नेहरूंचा मोठा वाटा आहे असं तुम्हाला सांगितलं तर एवढंच काय तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही महत्त्वपूर्ण प्रकल्प नेहरू सरकारने हाती घेतले होते त्यात आरे कॉलनी हा प्रोजेक्ट सुद्धा होता। हेही अनेकांना माहित नाहीये। चला आज आरे बद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व क्षेत्रात भारताला बेस्ट बनवण्याची तयारी सुरू केली। विशेषतः कृषी क्षेत्राकडे त्यांचं विशेष लक्ष होतं आणि कृषीला लागूनच येणारं अजून एक क्षेत्र म्हणजे डेअरी उद्योग अर्थात दुग्ध उत्पादन। डेअरी इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त विकास करण्याचं पोटेन्शियल भारताकडे आहे हे नेहरूंनाही पटलं होतं आणि या क्षेत्रासाठी त्यांच्याकडे एक बेस्ट माणूस होता, ते म्हणजे दारा खुरोरी। दारा यांना 1963 मध्ये त्यांच्या योगदानासाठी रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। खरं तर आरे मिल्क कॉलनी उभारण्याचं विजन हे दारा खुरोरी यांचंच। त्यांना मुंबईमध्ये डेअरी उद्योग वाढवण्याचा स्कोप दिसला होता। मुंबईसारख्या ठिकाणी डेअरी प्रोडक्टचं प्रोडक्शन आणि मार्केटिंग करणं सोपं जाईल हा त्यांचा उद्देश होता आणि आरे मिल्क कॉलनीसाठी गुंडेगाव, साई, दिंडोशी, आरे, पहाडी गोरेगाव, व्यारावल, कोंडिविता, मरोशी, मरोळ, परजापूर आणि पासपोली या गावांचा समावेश करण्यात आला होता। पण हीच गावं का? तर दारा खुरोरी यांना मुंबईच्या अगदी जवळ असणारी अशी मोक्याची जागा हवी होती जिथलं वातावरण पोषक असेल। त्यानुसार ही सर्व गावं आणि आसपासची जागा डेअरी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने परफेक्ट होती। पण सगळ्यात मोठा प्रश्न होता की गावातल्या लोकांच्या सपोर्टचा। शिवाय या ठिकाणी मूळ भूमिपुत्र असलेले आदिवासी सुद्धा राहत होते। मात्र आरे मिल्क कॉलनी हा प्रोजेक्ट कोणत्याही प्रकारे जंगलतोड करणारा नव्हता। उलट दारा खुरोरी यांचा उद्देश होता की या ठिकाणी अजून जंगल निर्माण करावं। त्यामुळे स्थानिकांच्या मदतीने ग्रीन सिग्नल मिळाला आणि अखेर 1951 साली पंतप्रधान नेहरूंनी मुंबईच्या आरे मिल्क कॉलनी प्रोजेक्टला मान्यता दिली आणि पायाभरणी केली। 4 मार्च 1951 चा तो दिवस ज्या दिवशी खुद्द नेहरू हजर राहिले आणि त्यांनी आरेच्या मातीत एक रोपटं लावून शुभारंभ केला। त्यांच्या मागोमाग मग ओसाड जागी व्यवस्थित प्लॅनिंगने वृक्षारोपण केलं गेलं। त्याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या मधोमध 3166 एकर क्षेत्रात काही वर्षात प्रसिद्ध आरेचं जंगल उभं राहिलं। हा भाग काही वर्षात इतका सुंदर झाला की बॉलिवूडला सुद्धा आरेने आकर्षित केलं। मुंबईच्या मधोमध सुंदर सुंदर लोकेशन मिळाल्यामुळे निर्मात्यांची शूटिंगची मागणी वाढली आणि 1977 साली आरे कॉलनीमध्ये 200 हेक्टर एरियामध्ये फिल्म सिटी उभी राहिली। मुंबई शहर आज इतकं वेगाने वाढलंय की त्याला ब्रेक नाहीये। पण नशीब आरेचं जंगल अजून शाबूत आहे। मात्र तरी मेट्रो सारख्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा धोका आरेला आहेच। डेव्हलपमेंट करा पण निसर्गाला हानी न पोहोचवता हे सूत्र जर सरकारने पाळलं तर नक्कीच आरे कॉलनी अजून कित्येक वर्ष टिकेल। तुमचं याबद्दल मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करा।